रामकृष्ण हरी. आज आहे संकष्टी चतुर्थी. त्यानिमित्ताने आपण संकष्टी चतुर्थी महात्म्य ऐकणार आहोत. तर त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंचवदना, दावी तव सुताच्या आनना. पाहताच पुरती मन कामना, भवबंधना तोडितसे. अंगी चर्चित सिंदूर, जो का कृपेचा सागर. भक्तजनांचे माहेर, जो का साचार दीनबंधू. मूषकवाहिनी बैसून, हस्ती त्रिशूळादी धारण. करीत विघ्नांचे छेदन, चरणी वंदन तयाच्या. जो का सद्गुरु चैतन्य घन, देऊनी ज्ञानाचे दर्पण. प्रकाशविले आत्मज्ञान, केले समाधान जीवीचे. तयांचे कान धरवे चरण, कैसी न यावी आठवण. जगन्नाथ भरला परिपूर्ण, हरिले भान जगताचे. तया चरणी माझे मस्तक, जो का त्रैलोक्याचा नायक. जेथे तो एक मी एक, पूजक भाव असे. जो यादव कुळी जन्मोनी स्पष्ट, गोकुळवासी जनांचे कष्ट. हरोनी केले संतुष्ट, संहारिले दुष्ट कंसादी. जेने केले कालिया मर्दन, शुद्ध केले यमुना जीवन. तया कृष्णचरणी माझे नमन, लागले ध्यान मनोभावे. तया कृष्णाचे करिता स्मरण, काळजाय मनी दडपोन. क्षमा दया शांती येऊन, पावती समाधान ते ठाई. जैसा उदकावरी तरंग, पाहता पाहता पावे भंग. तैसा विघ्नांचा प्रसंग, निर्विघ्न सांग करीतसे. जैसी सागराची लहरी, येत जात एकसरी. तैसी संकटे नाना परी, येता निवारी गजवदन. तया गणपतीचे व्रत देख, आधी तिथी निर्णय एक. जो का होय सुखदायक, चालती सकळीक जया रीती. श्रावण कृष्ण माझारी, तृतीयायुक्त चतुर्थी अवधारी. चंद्रव्यापिने असेल जरी, तरी व्रता ते करावे. दोन्ही दिवस चंद्रव्यापिनी, तिथी असोनी पूर्वदिनी करीती. मातृविद्या तयास म्हणती, आहे शास्त्रमत ऐसेची. दुसऱ्या दिनी पंचमी युक्त, चंद्रव्यापिनी चतुर्थी होता. तरी ते न करावी निश्चित, ऐसे शास्त्रात सांगितले. तया दिनी काय करावे, पुढे सांगती स्कंद भावे. ते श्रोतेजनी ऐकावे, व्रत आचरावे तया परी. ऋषी अवघे मिळवून, प्रश्न करीती स्कंदा लागून. दरिद्र शोक कष्ट नाशन, वैरी जन छळिताती. विद्या काही नसे जयासी, पुत्र न होय स्त्रियांसी. ऐशा दुःखे पीडा जनांसी, दूर कैसी होय सांगा. ऐसा ऋषींचा ऐकुनी प्रश्न, स्कंद पावला समाधान. जनकल्याण व्हावया लागून, तयासी वचन बोलतसे. सुखप्राप्ती व्हावी सकळिका, ऐसा उपाय सांगतो ऐका. संकष्टी व्रते गणनायका, भजता होय निर्विघ्न. यथाविधी तया व्रतासी, आचरिता भक्तिभावेसी. सकळ मनोरथ निश्चयेसी, पूर्ण होतील तात्कालिक. हे व्रत पूर्वी श्रीकृष्ण सांगत, संकटापासून व्हावया मुक्त. गांजिले जे का पंडुसूत, तया अद्भुत निवेदिले. पांडवासी द्युती जिंकून, कौरवे धाडिले काननी. ते दुःख न साहे मनोनी, सांगे कानी धर्माच्या. धर्म भीमा अर्जुन नकुल, सहदेव द्रौपदी मिळून सकळ. व्रत चालविले अचळ, जेणे तळमळ दूर होय. 12 वर्षे अरण्यवास, पुढे 1 वर्ष अज्ञातवास. तेथील हरावे संकटास, पुन्हा विपिनास न यावे. हा हेतू धरुनी मनी, करीते झाले व्रता लागुनी. श्रावणवद्य चतुर्थी दिनी, आरंभ करोनी चालविले. तया व्रते करोनी जान, 13 अब्द पूर्ण नसोनी. पुनरपि अरण्य सेवन, गजानने जान दूर केले. ऐसा व्रताचा महिमा जान, कृष्णे सांगितला कोठून. ते करावे निवेदन, करविने श्रवण आम्हा आधी. मग ऋषीचा प्रश्न ऐकून, स्कंद सांगती तया लागून. पार्वतीस हे रंभा आपण, काय कारण सांगत असे. कृतयुगी ही मनग बाळा, टाकून निघाला शिवभोळा. वियोगजन्य दुःख ज्वाळा, जाळील कळी काळा वाटत असे.
पार्वती झाली उदास, सोडिल सर्व विलास, दृढ धरिले वैराग्यास, लिहिले प्रार्थन काय हे. पतीने का केला कोप, काय अन्य जन्मीचे पाप, उभे राहिले आपोआप, मज माय बाप कोण तारी. काय मी चुकले पतिव्रता धर्म, किंवा काही काढिले वर्म, किंवा चुकले स्वधर्म, अवघा अधर्म चालविला, वचनाचा केला अनादर, ब्राह्मणा छळिले निर्धार, घडला होता अनाचार, म्हणून मजवर कोप केला. काय भक्ता लागी छळिले, काय पूजिते विंध्वसिले, काय गंगे ते निंदिले, नंदीसी ताडिले दंडाने, मुखाने नये राम नाम, अंगी धडाडला काम, ईश्वरी नाही ठेविले प्रेम, म्हणून सुखधाम हरपले, नाही केली देवपूजा, उच्छेदिले देवद्विजा, तेने मनोभंग झाला माझा, म्हणून दुःख पावले. काय विधूची केली निंदा, पन्नगासी भोगविली आपदा, चिता भस्मलेपन अंगी सदा, हंसिले कदा तयासी, स्मशानी असे सदा वास, गुंडाळिले व्याघ्रांबरास, जाळुनी टाकिले मदनास, धरिले वैराग्यास, म्हणून श्वशूर गृहासी वास केला, तेव्हा माय बाप बोलिला, म्हणून चित्ती क्रोध आला, जाऊनी लपला कपाटी, ऐसे वदोनी वारंवार, नेत्री वाहे दुःख नीर, अंतरा माझी न टिके धीर, न सुचे व्यवहार करावया, आता सेवावे अरण्य, किंवा करावे देहपतन, किंवा तपा लागी जाऊन, घालूनी आसन बसावे, पवन आणि चंदन झोंबे अंगी अग्निसमान, विधुतापवी देहा लागून, चंड किरण माध्यान्नीचा, वाटे मजला वैरी वसंत, सुमन सुवास उग्र भासत, कोकिळा स्वर करणी झुंबत, कर्कश काक वत दुःख देती, अग्नी माझी होम मावा काय, कोठे पाहू पतिराय, काय घडला न कळे अन्याय, काय उपाय करावा, धरणीवरी अंगी टाकी, कोण युक्ती सांगेल सखी, कैशी धुंडू चतुर्दश लोकी, हंसती न की मज लागी, ऐसे वियोग दुःखे करून, पोळिली अंतकरणी जाण, वैराग्य संपन्न तपा लागून, गेली कानन सेवावया, वल्कल्ले करुणी धारण, माथा जटा गुंडाळून, कुंकुम मळवट भरून, घालून आसनी बैसली, काही दिवस वायू भक्षण, काही दिवस फळे सेवन, काही दिवस पर्णे जाण सेवन दुर्वांचे, काही दिवस जलपान, काही दिवस कंदमूळ भक्षण, काही दिवस निराहार राहून, काही सेवन करीना, काही काळ ऊर्ध्व बाहू करून, काही दिवस पंचाग्नी साधन, काही दिवस उभे राहून, नाही शयन बहुकाल, ब्रह्मांडी प्राण नेऊन, केले हठयोगाचे साधन, आकर्षण करुणी मन, इंद्रिय दमन बहुकाळ, राजयोग साधनी निमग्न राहे निशिदिनी, रामनाम मंत्रे करुणी कालवनी काढिला, अष्टांग योगाच्या साधनी, देह जिजवला तपे करुणी, परिप्राणेश्वरा लागुनी, तया मनी नयेची, जो भक्तीचा भुकेला, भावे करुणी बांधला गेला, तो हिमनगजे लागी दुरावला, म्हणून झाला खेद चित्ती, आता काय करावा उपाय, कैसा भेटेल पतिराय, चिंता करुणी झिजली काय, झाली तन्मय वृत्ती ती, तपे करुणी देह तापला, तिन्ही लोकी कंप सुटला, इंद्र मना माझी दचकला, काय वर्तला अनर्थ, ऐसे तीव्र तप स्त्रीने केले, नाही कोठे ऐकिले, शंकरे दर्शन नाही दिले, तरी खचिले घाटे ब्रह्मांड, तो पाहिला नारद मुनी, पुसती झाली तया लागुनी, पूजन केले स्वस्थ मनी, लागली चरणी तयाच्या, इतुकिया माझी देव ऋषी, पुसता झाला पार्वतीसी, तुझी दशा कागे येसी, आली सवनी काय काजे, शरीर झाले जर्जर सेविले, कानन का कठोर, पंचवदनाचा पडिला विचार, सांगे उत्तर लवलाही, मग बोले शैल बाला, मी काही अपराध न केला, परिपतीचा वियोग झाला, उपाय मजला सांगे आता, दरिद्र्यासी लाभता चिंता मनी, मग हर्षण माय गगनी, तैसे झाले माझे मनी, तुझ नयनी देखी तांची, बहुकाल सेविले कानन, तप केले अनुदिन, परी मजला स्वामी अजून भेटूनी नयन,
निवविना आता यत्न काय करू, मज सांगाजी निर्धारू, कोण्या कर्मे परात परू, होईल साचारू प्राप्त मज. ऐसे बोलता जगत जननी, सुचला विचार एक मनी, म्हणे गणपतीच्या व्रते करुणी, पावेल सदनी शंकर. ऐसे बोलता देघर्षी, जगन्माता म्हणे सांग मजसी, तो बोले मुनी तियेसी, गजाननासी पूजावे. मग करुणी गणपती स्तवन, आणिले मना माझी ध्यान, चतुर्भुज रक्तवर्ण, केले चिंतन तयाचे. विशाल दोंदाची शोभा, स्मरता संकटा सरसा उभा, मांड्या कर्दळीचा गाभा, नयन शोभा पद्मापरी, माथा शेंदूर शोभत, रत्नजडित मुकुट झळकत, पायी घागरिया घाजत, येत नाचत झडकरी. मग देऊनी आलिंगन, संतोष विले तयांचे मन, कामाते सेविले कानन, संकट कवन पडी येले. म्हणे माते काय काजा, कवने गांजिला देह तुझा, का केलासी धावा माझा, सांगे हित गुजा मजपाशी. ऐसे ऐकोनी वचनाते, सांगे पार्वती तया ते, पतीने त्यागिले माते, सेविले विपिनाते तया लागी. बहुत केले तपाचरण, न सरे माझे पाप अजून, वियोग दुःखे सरून, सुख संपादन न होय, भेटी न होय माझी, म्हणून आस केली तुझी, आता प्राणपती होय राजी. ऐसे आजी व्रत सांगे, माझे व्रत संपादन करिता संकट जाय निरसून, पूर्वी सांगितले तिथी प्रमाण, मास पक्ष जाण सत्य तोची, तया दिनी व्रता आरंभ, करिता भेटेल तुझ सांब. पूजा विधान हेरंब, करी अंबे संतोषे, प्रातःकाळी दंत धावन, करुणी माझे स्मरण, संकल्पे माते प्रार्थून, व्रतस्थ जाण असावे. आजी चंद्रोदय पर्यंत मी राहोनी उपोषित, पूजन करीन एक चित्त, भोजनी रत होईन पुढे. ऐसी प्रार्थना करून, अंगासी काळे तीळ लावून, स्नान नित्यनेमे सारून, उपोषित राहे जान मग. मोदक करावे एक विशती, 5 अर्पावे देवाप्रती, 5 वायन ब्राह्मणा हाती, सेवी निश्चिती शेष आपण. धातू पाषाण मृत्तिका जान, तयाची प्रतिमा करून, गणपती नामे तयाचे स्थापन, करील पावन सकळाते. मग करावे आव्हान, मनी आणूनी करावे ध्यान, षोडशोपचारे पूजन, सांग संपादन करावे. अर्थ अथर्व शीर्षाचे पाठ, एकविशंती करावे नीट, अक्षरवटिका म्हणून स्पष्ट, करावा संतुष्ट गजानन. वस्त्र उपवस्त्रादी सकळ, चंदन परिमळ, रुई मांदार पुष्पे सकळ, दुर्वा कोमळ अर्पाव्या. मज दुर्वाची अतिप्रीती, सहस्रनामे अर्पावे एक चित्ती. जयाची असेल शुद्ध मती, तोची भक्ती करी ऐसी. धूप दीप नैवेद्य जाण, मोदकादी करुणी पक्वान्न, समर्पुनी उत्तर पोषण, करुणी अर्पावा तांबूल. मग ठेवी दक्षिणा फळ, प्रदक्षिणा मंत्र पुष्प सकळ, चरणी ठेवी शिरकमळ, भावे केवळ पार्थावे. चंद्रोदय झाले आवरी, मग विधूची पूजा करी, अर्ध्य देऊनी त्रिवारी, प्रार्थना करी विधूची. मग पंचमोदक वायन द्यावे ब्राह्मणा लागून, दक्षिणा तांबूल समर्पून, करावे वंदन द्विजाते. करुणी ब्राह्म संतर्पण, पात्री बसावे आपण. ऐसे सांगोनी विधान, गेला गजानन स्वस्थाना. विनायके सांगितले मातेसी, कृष्णे विदित केले पांडवासी. स्कंदे सांगितले ऋषीश्वरांसी, पावती कल्याणासी सकळीक. पार्वतीने केले व्रतासी, मनी धरुणी निश्चयासी. करिता पावली पतीसी, स्कंदे ऋषीसी सांगतसे. पाहता नयनी पंचवदन, चरणी लागली जाऊन. शिवे गिरिजा उचलोन, वामांगी बैसोनी तोषविली. ऐसे व्रताचे महिमान, जाणती पंडुनंदन. स्वयहिम नगजा आपण, पावली समाधानपती संगे. हे व्रत जे कोणी करीती, दरिद्र शोकतयांचे जाती. केले कष्ट फळ देती, वैरी सोडिती वैर भाव. विद्या प्राप्त होईल जाना, पूर्ण होईल मनकामना. निपुत्रिक पावेल संतांना, पीडित जना सुख होय. धन धान्य वृद्धी अमुप, हरपोनी जाईल पापताप. करिता नाम मंत्राचा जप, आपे आप मोक्ष लागेल. जयाचा शास्त्रावरी विश्वास, तोची होईल निर्दोष. शांती दयेने भरेल मानस,
क्षमा हृदयास उपजेल, असो आता हा पाल्हाळ, अंगी असावे भक्तिबळ, कृपा करील गिरिजा बाळ, श्रोती सकळ ऐकावे, श्री सकल विघ्न हरण गजानन अर्पणमस्तू. येथेच संकष्टी महात्म्य समाप्त होते. आता आपण येथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम गम गणपते नमः.